नमस्कार. आज आपण कोल्हापुरी स्पेशल झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. यामधील चरबी बारीक चिरून घेतली आहे आणि बाजूला वेगळी ठेवायची आहे. ही जर तुम्हाला आवडत नसेल तर वापरू नका, पण याने खूप छान चव येते मटणाला. मटण आणताना हलकं फिक्कट गुलाबी रंगावर आणलं की पटकन शिजतं. सर्वात आधी आपण मटण मॅरिनेट करून 15 मिनटं ठेवणार आहे. त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा मोठं मीठ घेतलेलं आहे. मीठ एकदाच घ्यायचं आहे. जेवढं रश्श्याला लागतं तेवढं मीठ लावलं की मटणाच्या आतपर्यंत मीठ छान मुरलं जातं. त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद घेणार आहे. मीठ आणि हळद मटणाला लावण्यासाठी तुम्ही इथे हाताचाही वापर करू शकता, पण मी इथे 1-2 मिनटं असं टॉस केलेलं आहे. त्यामुळे हळद आणि मीठ मटणाला सगळीकडे लागली जाते. ही अशा पद्धतीने. आता मटण शिजवण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे. शक्यतो कुकरऐवजी असं पातेलं किंवा पितळ पातेलं घ्यावं. आता यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली चरबी किंवा फॅट आपणाला तेलामध्ये अगदी 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. अशी प्रोसेस केल्याने खूप छान तर्री येते रश्शाला आणि रश्शाला छान स्वादसुद्धा येतो. आणि यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबिरीमुळे अळणी मटण खूप टेस्टी होतं. तर आता आपण मटण मॅरिनेट केलेलं टाकायचं आहे आणि हे आपणाला 4 ते 5 मिनटं परतायचं आहे. तेलामध्ये मटण आपण मस्त असं परतून घेणार आहोत. ही स्टेप रेसिपीमध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने खूप छान तेलावरती परतून घेतलं की मटणाचा स्वाद उतरतो. यावरती आता पाणी न टाकताच खोलगट झाकण ठेवून किंवा ताट ठेवून त्यामध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपण आता यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे. 7 ते 8 मिनटं आता झालेली आहेत आणि आपण झाकण ओपन करून पाहूया. तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे. अशा पद्धतीने मटण व्यवस्थित परतलेलं आहे आणि या मटणाला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तुम्ही हे ट्राय करत नसाल तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण अर्धा किलो मटणासाठी अर्धा लिटर एकदम गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे मटण जास्त चवदार होतं आणि तुम्ही तुमचा अंदाज घेऊन रस्सा जितका हवा असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता. हलकीशी याला उकळी आली की आपण याला मंद गॅसवरती शिजत ठेवायचं आहे. सुक्कं मटण आणि मटणाचा जो रस्सा करणार आहोत त्यासाठी आपणास पुरेल इतके वाटण करायचं आहे. त्यासाठी आपण इथे 1 मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा धने आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी नारळाचा कीस, मूठभर कोथिंबीर, 1 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. हे सर्व मसाले आपणास चांगले भाजून घ्यायचे आहेत. सुक्या मसाल्यामुळे मटणास छान चव येते. इथे स्टेप बाय स्टेप सर्व मसाले घालून मध्यम आचेवरती परतून घेत आहे. 1 मिनिटभर तडतडेपर्यंत हे मस्त असे भाजून घेत आहोत. हे सर्व जिन्नस भाजल्यानंतर आपण आता सर्वात शेवटी इथे 1 चमचा खसखस घालणार आहोत. खसखस सर्वात शेवटी भाजून घ्यायची आहे कारण ती लगेच भाजली जाते. हे सर्व मसाले आता आपण एका ताटात काढून घेतलेले आहेत. आता सेम त्याच कढईमध्ये बदामी रंगावर नारळाचा खीस भाजून घेणार आहोत. खोबरं भाजत असताना खूप जास्त डार्क रंग करायचा नाही. जास्त डार्क रंग केला की कोणताही पदार्थ कडवट होतो. त्यानंतर इथे मध्यम आकाराचा कांदा आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी त्यावरती 1 चमचा तेल सोडलेलं आहे. कांदाही जास्त डार्क परतायच नाही. हलका बदामी रंग आला की काढून घ्यायचा आहे. इथं आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. सर्वप्रथम सर्व मसाले थोडेसे कोमट झाल्यावर हे सर्व सुके मसाले मिक्सर जारमध्ये काढून मस्त अशी याची पूड करून घेतलेली आहे. त्यानंतर आता या पुडीमध्ये आपण सुक्या नारळाचा कीस यामध्येच ॲड करणार आहोत आणि याचीसुद्धा पूड करून घेणार आहोत.
सेम पद्धतीने उरलेलं वाटणसुद्धा आपण फाईन करून घेणार आहोत. गरज वाटल्यास थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने सगळ्या जिन्नसाचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण करताना फाईन वाटण करायचं, म्हणजे सगळ्या पदार्थाची चव त्यामध्ये रिलीज होते. आता 45 मिनटं झालेली आहेत. झाकण ओपन करून पाहूया. मटण एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे. आता या शिजलेल्या मटणाच्या स्टॉकमधील आपण सुक्कं मटण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याचा आपण सुक्कं मटण करणार आहोत आणि याचा आपण रस्सा करणार आहोत. मटण शिजवून जो स्टॉक तयार केला होता त्याचा आपण रस्सा करणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यात फक्त 1-1.5 चमचा आपण इथं तेल घेतलेलं आहे. हलकंसं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2.5 चमचा वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि या अशा पद्धतीने मध्यम आचेवर साधारण 2 ते 3 मिनटं हा सगळा मसाला आपण रंग बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. इथं तेल चांगलं रिलीज झालेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये आता मोठे 2.5 चमचे कोल्हापुरी लाल तिखट ॲड करणार आहोत. इथे मी कोल्हापुरी लाल तिखट ॲड केल्यामुळे कोणताही खडा मसाला किंवा गरम मसाला मी यामध्ये ॲड केलेला नाही. याला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. ते खाली लागू नये म्हणून इथे मी अळणी पाणी थोडं घालून परतून घेणार आहे. याला बाजूला तर्री सुटलेली आहे. मसाले परतून झाल्यानंतर मटणाचा जो हा स्टॉक आहे किंवा हे जे अळणी पाणी आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याचसोबत जेवढे अळणी पाणी तेवढंच गरम पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. रश्शाला आपल्याला मध्यम आचेवरती 1-2 ते 3 मिनटं चांगली उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपण कोथिंबीर भुरभुरलेली आहे. तुम्हाला रस्सा जितका पातळ किंवा घट्ट लागत असेल तसे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे कोल्हापुरी झणझणीत असा मटण रस्सा. फायनली आता सुक्कं मटण करायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून त्यामध्ये परतून घेतलेला आहे. तो रंग बदलेपर्यंत, बदामी रंगापर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये उरलेलं सर्व वाटण घालून आपल्याला हे वाटण आता कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतलेलं आहे. त्याला आता चांगलं तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. हळद यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट ॲड करणार आहे आणि हे लाल तिखट यामध्ये आता आपण चांगले परतून घेणार आहेत. हे सर्व मसाले खाली लागू नये यासाठी यामध्ये मी रश्शाला आलेली तर्री यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत. हे चांगले परतल्यानंतर मसाल्यापुरतंच आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि हे चांगले 1-2 मिनटं परतून यामध्ये आता आपण मटण ॲड करणार आहोत आणि मटण या मसाल्यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. याचा रंग चेंज होईपर्यंत हे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण सर्वात शेवटी कोथिंबीर भुरभुरणार आहोत आणि तयार झालेलं आहे आपलं कोल्हापुरी झणझणीत असं सुक्कं मटण. तर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं कोल्हापुरी झणझणीत असा मटण रस्सा आणि सुक्कं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.